माझा काही विरोध नाही, पण जो इश्यू आहे त्याचं डिस्कशन इन डेप्थ व्हायचं, ते इन डेप्थ डिस्कशन ओपन डिस्कशन कधी असू शकत नाही. असं याच्या आधी एक दोनदा इन्सिडेंट झाले. एक दोनदा इन्सिडेंट झाल्याच्या नंतर डिफेन्स मिनिस्टरनी मला आणि काही लोकांना बोलवलं, आमच्याबरोबर मॅप्स ठेवले, कुठं काय झालं आहे त्याची कल्पना दिली, कॅज्युअल्टी आणि डॅमेजेसचं काय झालं याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार, काय एक्झॅक्टली झाले त्याला एक मर्यादा होती सांगायला. बोलायचं असेल तर हरकत नाही, पण त्यापेक्षा 1 to 1 म्हणजे अगदी 1 to 1 म्हणजे 1 नाही, पण 10-20 लोकांना वेगवेगळ्या बोलवलं, त्यांना एक्सप्लेन केलं, लॅब दाखवला. माझ्या मागच्या बैठकीमध्ये आर्म फोर्सेसचे अधिकारी त्यांनाही बोलवलं होतं, त्यांनी आम्हाला फॅक्ट सांगितलं. त्याचा जो उपयोग होतो तो सभागृहात त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहेत. एवढंच, बाकी काय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली, यावरूनही खूप टीकास्त्र होते आणि विरोधक प्रश्न उपस्थित. आम्ही, मला जे आठवतंय ते सिमला करार हा मिसेस इंदिरा गांधी आणि भुजबळ यांच्यात झालेला होता. त्या करारामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर, भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन कोणाचं घ्यायचं नाही असं ॲग्रीमेंट आहे. 2 देशात आहे, 2 देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं. देशाला संबोधित करतील आज पंतप्रधान, त्यामध्ये या गोष्टींचा उलगडा होऊ शकेल असं वाटतं का आपल्याला? त्यांचं भाषण ऐकूया, तुम्ही ऐका, मी ऐकतो, नंतर पवार साहेब हिंदी में जानना चाहेंगे की जिस प्रकार की 2 देशांचे मध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना तिसऱ्याच राष्ट्राचा प्रमुख ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतो, त्याच्यावरती टीका होते आपल्या भारताकडून किंवा पाकिस्तानकडनं. अशा पद्धतीने जाहीर होणं आधी गरजेचं होतं का? नक्की प्रक्रिया काय झाली? खरी गोष्ट आहे. मगाशी शिमला ॲग्रीमेंटचं उदाहरण जे सांगितलं ते काय सांगतं, आमचा विषय आम्ही बसत होतो, त्याच्यात भाग घालायचं कारण नाही, पण आम्ही स्पेशल दिली तर ते का सोडलं. पवार साहब हिंदी में एक बात जानना चाहेंगे कि जिस प्रकार तनावपूर्ण वातावरण है और प्रेसिडेंट ट्रंप के जो इंटरवेंशन के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं और विशेष सत्र बुलाया जाए, ये मांग की जा रही है. बात ऐसे जहाँ तक विशेष सत्र पार्लियामेंट का, हम तो इसके खिलाफ नहीं, मगर ये सेंसिटिव इशू है, इस बारे में डेप्थ डिस्कशन सीरियस इशू है, तो सदन में लेना मुश्किल होता है. मिनिस्टर को भी सब डिस्क्लोज करना इतना आसान नहीं, ये फायदे की बात नहीं है. मगर ऐसी स्थिति जब पैदा होती है तो मैंने देखा है कि कंसर्न मिनिस्टर डिफेंस सदस्य को, सीनियर मेंबर्स को बुलाकर फैक्चुअल सिचुएशन एक्सप्लेन करते हैं. आर्म फोर्सेस के अधिकारी वो भी वहाँ प्रेजेंट रहते हैं और इससे फैक्चुअल सिचुएशन अच्छी समझती है. मगर इसमें कुछ बातें ऐसी होती है कि वो कॉन्फिडेंशियल रखने की आवश्यकता होती है नेशनल इंटरेस्ट के लिए. इसीलिए हमने कहा कि ठीक है, सेशन बुलाना हो तो बुलाइए, और सेशन से ज़्यादा लाभ हम आपस में बैठेंगे तो होगा. तो क्या आप विपक्षी पार्टियों को बताएंगे कि ऑल पार्टी मीटिंग ज़्यादा कारगर होगी इस मुद्दे को लेकर? क्या सलाह देंगे आप कांग्रेस को? हम किसी को कहें, आप किसी को अभी हम बताया ये हमारा ये है,
उनको समझेगा कंचे। वहीं राष्ट्रपति ट्रंप द्वारा घोषणा की गई, जबकि आपने बताया शिमला करार में तीसरे व्यक्ति को बीच में हस्तक्षेप करना नहीं है, ऐसे में ट्रंप द्वारा घोषणा की गई है सर, कैसे देखते हैं? वही इशू है ना। आज तक हमारा हमेशा का अफसोस था कि हमारे डोमेस्टिक इश्यूज में थर्ड पार्टी को हम एसोसिएट नहीं करते। ये पहली बार है कि अमेरिकन अथॉरिटी इससे कुछ पब्लिकली बोल रहे हैं हमारे लिए, ये ठीक नहीं है। भारत आणि पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीनं अमेरिकेनं मध्यस्थी करणं हे पहिल्यांदाच घडतंय आणि त्या संदर्भात शिमला करारामधील तरतुदींचा देखील दाखला शरद पवार यांनी दिलेला आहे। तिसरा देश हा काश्मीरवर बोलू शकत नाही आणि त्या संदर्भात त्यांनी बोलताना शिमला कराराचा देखील उल्लेख केलेला आहे, त्याचा दाखला देखील दिलेला आहे। त्यामुळे यावर आता केंद्र सरकारला उत्तर द्यावं लागणार असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। विशेष अधिवेशन जरूर बोलवावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यामध्ये अधिवेशनात चर्चा होणार असल्याचं देखील पवार